सहज संपूर्ण शिक्षण या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. आता 6वीच्या वर्गातील मराठी विषयाचे गीत मराठी गाऊया या कवितेचा संपूर्ण स्वाध्याय आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार. तर चला सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओला. प्रश्न पहिला आहे, आकृती पूर्ण करा. कवितेत आलेल्या संतांची नावे लिहा. यामध्ये याचं उत्तर आहे संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम. हा कवितेत आलेल्या कवयित्रींची नावे लिहा. बहिणाबाई, शांता शेळके. प्रश्न दुसरा, एका शब्दात उत्तरे लिहा. गीत गाण्यासाठी आवाहन केलेली भाषा, याचं उत्तर आहे मराठी. दुसरा प्रश्न आहे, कवितेतून विश्वाला दिलेली उपमा, तर याचं उत्तर आहे घर. मराठी शब्द पेरण्यासाठी सुचवलेले शिखर, हिमालय. साहित्याची पालखी वाहणारे वारकरी, साहित्याची पालखी नेण्यासाठी जागा, घरोघरी. कवितेतील खालील ओळींचा तुम्हाला समजलेला अर्थ. पृथ्वीचे पंख लावून सूर्य नवा होऊया. याचा अर्थ असा आहे, आपल्यातील नवनिर्मितीच्या आणि सृजनशीलतेच्या क्षमतेला बळ देऊन आपण सर्वांना प्रकाश देणारा एक नवीन सूर्य बनूया आणि स्वतःचे वेगवेगळे कर्तृत्व सिद्ध करूया. स्वतःच्या अंगभूत कलागुणांचा आणि कर्तृत्वाचा विकास करून समाजात आपली एक वेगळी उज्ज्वल ओळख निर्माण करूया, असं या प्रश्नाचं उत्तर आहे. शब्द मराठी पेरूया, याचा अर्थ असा आहे की मराठी भाषेचा सर्वत्र प्रसार करूया, जेणेकरून जगभर मराठी भाषा रुजेल व तिची वाढ होईल. प्रश्न तिसरा आहे, 2 ते 3 वाक्यात उत्तरे लिहा. त्यातला प्रश्न आहे, संमेलनाच्या सोहळ्याचे आपण वारकरी व्हावे असे कवीला का वाटते? याचं उत्तर आहे, मराठी साहित्याच्या आणि भाषेच्या संमेलनाचा उत्सव साजरा करण्यासाठी, तसेच मराठी भाषेची थोरवी आणि साहित्यांची रचना घरोघरी पोहोचून तिचा प्रसार करण्यासाठी आपण सर्वांनी सामील व्हावे, म्हणजे सोहळ्याचे वारकरी व्हावे असे कवीला वाटते. मराठी भाषेचा अभिमान कवीने कोणत्या शब्दातून व्यक्त केला आहे? हा पुढील प्रश्न आहे आणि या प्रश्नाचं उत्तर आहे, कवीने मराठीला माय म्हटलेले आहे. मराठी भाषेत अमृताची गोडी अजूनही टिकून आहे. मराठी भाषा आपल्याला माणसांची जोडते. ती महान संत व कवयित्रींची भाषा आहे. अशा शब्दात मराठी भाषेचा अभिमान कवीने व्यक्त केला आहे. प्रश्न 5वा, कवितेतील आलेल्या यमक जुळणाऱ्या शब्दांच्या जोड्या शोधून लिहा. याचं उत्तर आहे, होऊया या शब्दाला यमक जुळणारा शब्द आहे गाऊया. आठवूया या शब्दाचा यमक जुळणारा शब्द साठवूया. वारकरी या तिसऱ्या शब्दाचा यमक जुळणारा शब्द आहे घरोघरी. नेते होऊया यामध्ये प्रश्न आपल्याला असं दिलेला आहे की मराठी भाषा संवर्धनासाठी खाली 2 घोषवाक्य दिलेले आहेत, त्यातील यमक जुळणारे शब्द अधोरेखित करा. तर अशा पद्धतीने आणखी 3 घोषवाक्य तयार करा. त्याच्यामध्ये दिलेले माय मराठीचा करा सन्मान, वाढवा तिचा मान. हा आहे घरोघरी मराठी बोलूया, मराठी भाषा समृद्ध करूया. याचं प्रश्नाचं उत्तर आपण असं दिलेलं आहे की मराठी मायबोलीचा गर्व, मराठी होऊया तिचा आपण सर्व. भाषा आहे आपली शान, मराठीचा वाढवूया अभिमान. माय मराठीचा जय जयकार, करावा विश्वास साकार. तर या शब्दांशी असा प्रश्न आहे पुढील, खालील शब्दांची प्रत्येकी 2 अर्थ लिहायला सांगितलेले आहेत. तर पहिला शब्द आहे कर, याचा एक अर्थ होतो हात, तर दुसरा अर्थ होतो सरकारी सारा म्हणजेच टॅक्स. दुसरा शब्द आहे हार, याचा पहिला अर्थ आहे पराभव, तर दुसरा अर्थ आहे फुलांची माळ. तिसरा शब्द आहे जय, याचा पहिला अर्थ आहे विजय आणि दुसरा अर्थ आहे एका मुलाचं नावही होऊ शकतं. त्यानंतर चौथा शब्द आहे मान, याचा अर्थ होतो आदर किंवा शरीराचा एक भाग. ग्रह हा 5वा शब्द आहे, याचा अर्थ होतो समज किंवा आकाशातील खगोल. प्रश्न दुसरा आहे, लोक शब्दाला दुसरा शब्द जोडून अर्थपूर्ण शब्द तयार करा. तर शाही, लोकशाही. नेता, लोकनेता. कथा, लोककथा. प्रिय, लोकप्रिय. गीत, लोकगीत. कला, लोककला. संख्या, लोकसंख्या. मान्य, लोकमान्य. अशा प्रकारचे शब्द इथे तयार होतात. खाली दिलेल्या सर्वनामांचा उपयोग करून वाक्य लिहायला सांगितलेलं आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा तो हा सर्वनाम आहे,
तो माझा भाऊ आहे. पुढील शब्द आहे कोण. पुण्याला कोण गेले आहे. तिसरा शब्द आहे आपण. आपण सगळे जाऊया. चौथा शब्द आहे आम्ही. आम्ही दररोज अभ्यास करतो. स्वतःचे काम स्वतः करावे. आणि शेवटचा शब्द आहे कोणाचा. कालच्या सामन्यात कोणाचा विजय झाला. अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये या कवितेचा स्वाध्याय पाहिलेला आहे. व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सहज संपूर्ण शिक्षण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.